या इथे आम्हाला काही नको, फक्त आमच्या कार्यकर्त्यांना या सत्तेमध्ये तुम्हाला जो वाटा मिळेल त्याच्यातला 10% वाटा तुम्ही द्यावा, एवढीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेली आहे. आणि ते म्हणाले मी जेवढं शक्य असेल तेवढं मी सर्व द्यायला कार्यकर्त्यांसाठी तयार आहे. एवढ्या एकाच अटीवरती आमची युती झालेली आहे आणि मला त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरती विश्वास वाटला आणि म्हणून ती युती केलेली. बरं, पण मग आनंदराजजी, खरं तर आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेमध्ये सामावून घेणार हा जो शब्द देण्यात आलेला आहे, ज्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय, मला याचा अर्थ समजावून सांगा की आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे नगरपालिका महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेनेला 10% म्हणजे जे काही 10% ते हे देणार आहेत, जागा देणार आहेत. त्याचबरोबर ज्या जिल्हा नियोजन कमिट्या असतात त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जागा द्यायचं ठरलेलं आहे. त्याबरोबर 1-2 महामंडळ द्यायचं त्याने कबूल केलेलं आहे. अशा पद्धतीने ते कार्यकर्त्यांना सामावून घेणार आहेत आणि ते मला माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. बौद्ध राजकारणाबद्दल बोलताना केवळ बौद्धांचं राजकारण असं नव्हे तर फुले आंबेडकराईट पॉलिटिक्स त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. भारतीय राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात सेक्युलर, कम्युनल आणि एक प्रोग्रेसिव्ह असे कल्ट आपल्याला बघायला मिळतात, प्रवाह. तर आंबेडकराईट पॉलिटिक्स हे प्रोग्रेसिव्ह कल्ट मध्ये मोडतं. मग त्याचा कोण कोण भाग आहेत? ते ब्राह्मण पण असू शकतात, ते मांग पण असू शकतात, ते चांभार पण असू शकतात, हे माझं मत आहे. आणि म्हणून मग आंबेडकरवादी पॉलिटिक्स किंवा फुले आंबेडकरवादी प्रवाहाचं राजकारण असं आपण याला याच्यासाठी म्हणू की ज्या जाती आता जाग्या झाल्यात, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आमचं सत्तेमधलं स्थान काय, आमचा वाटा काय, असं स्वतःच्या जातीचं टायटल घेऊन बोलत आहेत. तर महारांमध्ये तसं मला म्हणजे अजून तरी मी बघत नाही की तसं काही दिसतंय. तर त्याला एक आपण बौद्ध असं म्हणू आणि महार आयडेंटिटी म्हणून ते पॉलिटिक्स मला वाटतं की खूप आधी बाबासाहेबांच्याही अगोदर संपलेलं आहे. सोमवंश महार वगैरे त्या 1920 ते लास्ट आहे, जिथून बाबासाहेबांची सुरुवात होते. मग ते बहिष्कृत ही आयडेंटिटी असेल, त्यांची शेड्यूल कास्ट आयडेंटिटी असेल, मजूर म्हणूनची आयडेंटिटी असेल, शेवटचं रिपब्लिकन जो की त्यांनी सगळ्याच प्रोग्रेसिव्ह लोकांना पत्र लिहिले खुलं. रिपब्लिकन पार्टी म्हणजे एक सशक्त विरोधी पक्ष असावा भारतामध्ये. काँग्रेस तेव्हा हे होते. तर मला रेफरन्स दिलाय म्हणून रिपब्लिकन पार्टीचा पहिला आमदार ब्राह्मण समाजाचा होता, धाराशिव जिल्ह्यातल्या परंड्याचा होता. त्यांचं नाव देशमुख. आणि बाबासाहेबांचं चिन्हही तेव्हा मला वाटतं हत्ती वगैरे होतं, हत्ती चिन्ह होतं. बाबासाहेबांच्या पक्षामध्ये तेव्हा ब्राह्मण वगैरे मंडळी पण होती. बाय द वे मिलिंद कॉलेजचे प्राचार्य पण ब्राह्मण होते. तर म्हणून मग मला हे म्हणायचंय की पण आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बौद्ध समाजाचं स्थान काय? आपण सोयीसाठी आता मी सांगते की आपण म्हणू की महार नको म्हणायला, पण बौद्ध जे पॉलिटिक्स करतात ते पण बौद्ध केंद्रीय किंवा महार केंद्रीय असं नाही. रिपब्लिकन पक्ष जो आहे त्याच्यामध्ये मातंग आघाडी आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण आघाडी पण आहे. रिपब्लिकन मध्ये ब्राह्मण आघाडी आजही आहे, म्हणजे मी संदर्भ दिला तो आज चालूच आहे तो. मग ते सांगत आहे की बौद्धांच्या, म्हणून आपण एक समजण्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला समजण्यासाठी बौद्धांच्या लिडरशिप मधलं एक ऑटोनॉमस पॉलिटिक्स त्याची दृष्टी असं याची चर्चा करू आपण. म्हणजे ते म्हणत नाहीत की आम्हाला तुमच्यात वाटा द्या, तुम्ही कोण वाटा देणार आहे असं ते म्हणतायत. ज्या जाती आज वाटा मागतायत किंवा आमचा अमुक पक्षामध्ये आमदार नाही अशी तक्रार करतायत, त्या एका स्टेजला आहेत. त्याला आपण मेल्टिंग प्लॉटचं राजकारण म्हणू. आम्हाला मिसळून घ्या, आम्हाला सहभागी करून घ्या, आम्हाला काहीतरी द्या बाबा तुमच्यातलं, अशा एकंदरीत त्या मागण्या दिसतात मला. धनगर असतील, माळी असतील, अजून कुठल्या कुठल्या जाती की आम्ही इतके आहोत, संख्येने आम्ही इतके आहोत आणि आम्हाला आमचं एक रास्त वाटा द्या. तसं मला दिसतं बौद्धांच्या लिडरशिप मधलं जे राजकारण आहे ते पक्षीय राजकारण आहे. ते इंडिव्हिज्युअल एका संघटनांचं नाहीये, ते पक्षीय राजकारण आहे आणि ते एका व्हिजनचं राजकारण आहे. ते पक्षीय राजकारण आहे आणि ते सर्व जातींना घेऊन चालणारं राजकारण आहे. वंचित आघाडी तर आहेच आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळ्या जातींना सोबत घेऊन चालणारं ते राजकारण. मग आज समूहाला एक जातीयांत गोष्टीचं राजकारण करायचंय. पण ते राजकारण म्हणजे फक्त इलेक्शनचं नव्हे, एक समाज बदलाचं राजकारण.
इथलं राज्य कसं चालवायचं. सत्तेत वाटा नाही मिळाला तर सभागृहामध्ये जाऊन तुम्हाला जे काही मुद्दे मांडून शेवटी जातीअंताची लढाई करायची आहे ती कशी करणार तुम्ही? हा मोठा पेच आहे. याचं कारण असं आहे की आम्ही असंच बघतोय की कुठल्याही एका पक्षात अमुक जातीचा व्यक्ती जाणं, साधारणतः आपण बौद्धांचा जाणं, मातंगांचा जाणं म्हणजे प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स पुढे जाणं हा एक टप्पा ज्याला मेल्टिंग प्लॉट म्हणून मी सोडून घेतलंय बाबा आम्हाला, जे घेतच नव्हते. हा टप्पा आहे निश्चित, तो आपल्या प्रोग्रेसिव्ह प्रवासातला एक टप्पा आहे. पण दुसरा जो टप्पा आहे तो लिडरशिपचा आहे. आणि म्हणून बाळासाहेब सतत एक आडमुठी भूमिका घेतात, ज्याला सगळे आडमुठी भूमिका म्हणतात, बाळासाहेब आंबेडकर. तर ती हे पुढच्या राजकारणाची एक पायरी आहे, ती कुणाला समजत नाही अजून. मी तुमच्या अंडर नाही येणार, मी छोट्या छोट्या जातींना ज्या सत्ता वंचित आहेत त्यांना एकत्र करणार. तर आपल्याला सहभागित्वाच्या किंवा ज्याला आपण मेल्टिंग प्लॉटच्या पुढे जायचंय, मिसळून जाण्याच्या टप्प्यातून पुढे जायचंय. हा जो जाती व्यवस्थेतून सुटण्याचा, जाती व्यवस्था नष्ट करण्याचा मार्ग जो जातो, ज्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा येतो मिसळून जाण्याचा, सहभागी करून घ्या, मला माणूस म्हणा, मला तुमच्यात घ्या, हा एक टप्पा होता, तो नाही राहिलेला. आता आहे या जाती एजन्सीवर आणि लिडरशिपवर क्लेम करतायत. मी लीडर आहे, अमुक एका पक्षाची लिडरशिप, तिला व्हिजन नाही, स्टेट कसं चालवायचं, हा दावा आहे ना बाळासाहेबांचा, बरोबर हा ना. तर दावा कुठून येतो? तो फुले आंबेडकराईट व्हिजन मधून येतो. तो एक बाळासाहेबांचा सेपरेट तुटलेला तो दावा नाही ना, त्याला काहीतरी एक नाळ आहे, बेस आहे, तो त्याच्यातून येतो. आता बाळासाहेबांचं हे राजकारण समजून गेला, एवढ्या इंटेलेक्च्युअल लेवलला जायला लागेल सर्वसामान्य लोकांना. अर्थात लोकसभेला लोकांनी नाही स्वीकारलं बाळासाहेबांना. तो टप्पा येईल असं वाटतं मला, वाटतं. त्याचं कारण असं आहे की बघा, संयुक्त महाराष्ट्र समितीचा आपल्याला इतिहास माहिती आहे, 17 आमदार होते रिपब्लिकन पक्षाचे, 16 की 17. तर मग हे होऊ शकतं ना, प्रोग्रेसिव्ह फ्रंटचं अलायन्स झालं मॅच्युअर, तर ते होऊ शकतं